मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणामध्ये बदल घडून येऊ शकतील अशा बातम्या पुन्हा मध्य पूर्वेतनं यायला सुरुवात झालेली. इराणने अमेरिकेचं पाडलेले ड्रोन्स, अमेरिकेने जवळपास 60-70 ठिकाणी केलेला बॉम्ब वर्षाव. आता आपण म्हणू शकतो की दिस कॅन बी अ प्रोलॉंग बॅटल. रादर 6 नोव्हेंबर 2026च्या पुढे जर का झालं तर दिस कॅन लीड टू बी अ डिझास्ट्रस बॅटल. मागचे 3 महिने सगळ्या जगाने पेट्रोल, तेल, गॅस यांची दरवाढ अनुभवलेली आहे. त्याच्यातनं इन्फ्लेशन हे कुठल्या कशा लेवलला जातं हे पण आपण बघितलेलं आहे. इकॉनॉमिक स्ट्रीम्स कदाचित मंदावत जातील. जोडीला AIची भर आहेच आहे. काय होईल ते काळ आणि वेळच ठरवेल, कारण एकमेव सत्ताधीश, त्यांना कोणीच समजवू शकत नाही. असो, बघूया काय होतंय काय नाही ते. आपण लेट्स मूव टू द इकॉनॉमिक सिनारिओज. आता आपण RBIचे पॉलिसीज, त्याच्यानंतर फिस्कल डेफिसिट आणि बाकी सगळ्या या गोष्टींवरती बोलत होतो. कालचा आपला विषय होता तो म्हणजे सोवरिन वेल्थ फंड. आता या सोवरिन वेल्थ फंडचा आत्ताचं मार्केट व्हॅल्यू किती आणि कशा पद्धतीने हा सोवरिन वेल्थ फंड मिळवता येऊ शकतो जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी. तुम्ही बघतात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. मंडळींनो, जसे आपण सगळे जॉब किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसा मिळवतो आणि आलेल्या पैशाचं चांगलं नियोजन करून जेव्हा आपण आपले फायनान्शियल ॲसेट्स तयार करतो आणि सिबिलमध्ये म्हणजे आपल्या वैयक्तिक क्रेडिट स्कोअरमध्ये चांगलं रँकिंग तयार करतो आणि चांगल्या पद्धतीने आयुष्य जगतो, तर तसंच देशाच्या याच्यामध्ये जो काही पैसा, जो देश आपला चांगला पैसा फायनान्शियल मॅनेजमेंट तयार करतो, तर ते देश स्वतःचं सॉवरिन वेल्थ फंड तयार करतात. आता सॉवरिन वेल्थ फंड हे वेगळं काही नसून कलेक्टिव्हली मॅक्रो लेवलवरती देशांनी तयार करून मिळवलेला पैसा. मग आता या सॉवरिन वेल्थ फंडचं आत्ताचं मार्केट व्हॅल्यू किती आहे मंडळींनो? इट स्टँड्स टू अराउंड $13.4 ट्रिलियन. ॲज ऑफ March 2026 एंड, market value or the total assets are around $13.4 ट्रिलियन. 192 देशांपैकी फक्त 60-70 देश असे आहेत की ज्यांच्याकडे स्वतःचा सॉवरिन वेल्थ फंड आहे. आता मुद्दा नंबर 2 की हा कशा पद्धतीने तयार केला जाऊ शकतो. अर्थातच पहिला तो म्हणजे फॉरेक्स ड्रिवन आणि दुसरा नॉन फॉरेक्स ड्रिवन. आता फॉरेक्स ड्रिवनमध्ये म्हणजे काय, तर चांगल्या पद्धतीने केलेला व्यापार. जगाच्या कानाकोपऱ्यामधले असलेले 192 देश यांच्यापर्यंत आपल्याकडे असलेला व्यापार त्यांच्यापर्यंत पोचवून त्या याच्यातनं स्वतःची व्हॅल्यू चेन वाढवून व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून स्वतःचा अबाधित राखलेला व्यापार, त्याच्यातनं आलेला पैसा, त्या पैशातनं केलेलं नियोजन मॅनेजमेंट, त्याच्यातनं तयार केलेला स्वतःचा फंड, दॅट इज कॉल्ड ॲज सॉवरिन वेल्थ फंड. दुसरा प्रकार तो म्हणजे नॉन फॉरेक्स ड्रिवन. मग आता या नॉन फॉरेक्स ड्रिवनमध्ये काय असू शकतं, तर ते म्हणजे प्रायव्हेटायझेशन ऑफ ॲसेट्स, त्याच्यातनं गव्हर्नमेंटला मिळालेला एक रकमी पैसा. दुसरं सेल ऑफ ऑइल, गॅस ऑर अदर रिझर्व्स. तिसरं पेन्शनेबल ॲसेट्स. आहे की नाही गंमत? मग ह्याच्यामध्ये भारत कुठे आहे, आपल्या जवळचे देश कुठे आहेत, जाणून घेऊया उद्या परवा 13व्या भागामध्ये. नक्की ऐकत राहा. स्टे ट्यून्ड टू BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. तोपर्यंत पावसाचा आनंद चांगल्या पद्धतीने घे. हॅव अ गुड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल डे. थँक्यू. बाय.